जय सियाराम मित्रांनो, मी दिव्या सोनार तुमचं मनापासून स्वागत करते आपल्या नरेंद्र स्वामी या यूट्यूब चॅनलवर। या चॅनलवर आपण जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराजांच्या शिकवणीवर आधारित जीवन बदलणारे विचार, संस्कारमय कथा आणि अध्यात्मातून सुखी जीवनाचा प्रवास जाणून घेत असतो। आजचा हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुमच्याकडे मी फक्त विनंती करते, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आज मी तुम्हाला अशी एक गोष्ट सांगणार आहे जी कदाचित तुम्ही आजपर्यंत कोणत्याही प्रवचनात किंवा व्हिडिओमध्ये या पद्धतीने ऐकले नसेल। आणि जर ती गोष्ट मनापासून समजली तर यावर्षी तुमची आषाढी एकादशी फक्त उपवास राहणार नाही, तर तुमच्या आयुष्याला एक नवी दिशा देणारा दिवस ठरेल। चला तर मग एक सुंदर आध्यात्मिक प्रवास सुरू करूया। कल्पना करा, उद्या पहाटेची वेळ आहे, आकाशातून अजूनही अंधार आहे, पण हजारो टाळ्यांचा आवाज कानावर पडू लागला आहे। ज्ञानोबा तुकाराम, जय जय रामकृष्ण हरी, हजारो वारकरी अनवाणी पायांनी, खांद्यावर भगवा झेंडा, गळ्यात तुळशी माळ, डोळ्यात विठ्ठल भेटीची आस आणि चेहऱ्यावर समाधान। ते चालत आहे, फक्त चालत आहे, कारण त्यांना माहिती आहे या प्रवासाच्या शेवटी त्यांचा विठुराय उभा आहे, हात कमरेवर ठेवून त्यांची वाट पाहत आहे। मित्रांनो, आज मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे। जर आज विठ्ठल स्वतः तुमच्या घरात आला आणि त्याने तुम्हाला विचारलं, तू माझ्यासाठी उपवास केलास पण माझ्या लेकरांशी कसं वागलास, तर तुमच्याकडे उत्तर असेल का? काही क्षण शांत बसून स्वतःला हा प्रश्न विचारा, कारण आज संपूर्ण व्हिडिओ याच एका प्रश्नाचं उत्तर आहे। मित्रांनो, आपल्याला लहानपणापासून शिकवलं गेलं, आषाढी एकादशीला उपवास करा, मंदिरात जा, विठ्ठलाचं नाम घ्या। पण एक गोष्ट फार कमी लोक सांगतात, विठ्ठलाला सर्वात जास्त आनंद कशामुळे होतो? मोठ्या नैवेद्यामुळे, मोठ्या दानामुळे, की एखाद्या चांगल्या कृतीमुळे? याचं उत्तर जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराजांच्या शिकवणीत आपल्याला मिळतं, आणि ते उत्तर ऐकल्यावर तुमची भक्तीकडे पाहण्याची दृष्टीच बदलेल। आज लाखो वारकरी पंढरपूर निघाले आहेत, कोणी शेतकरी, कोणी मजूर, कोणी श्रीमंत, कोणी गरीब, पण विठ्ठलाच्या दारात पोहोचल्यावर कोण मोठा कोण लहान याला काही अर्थच उरत नाही। तिथे फक्त एकच ओळख असते, मी विठ्ठलाचा भक्त आहे। मित्रांनो, ही भावना जर आपल्या रोजच्या आयुष्यात आली तर आपल्या घरातही पंढरपूर निर्माण होईल। पण असं का होत नाही याचं कारण पुढच्या भागात समजून घ्या, कारण आषाढी एकादशीचा खरा अर्थ फक्त उपवास नाही, तर त्यापेक्षाही खूप मोठा आहे। मित्रांनो, आता तुम्हाला एक प्रश्न विचारते, विठ्ठल पंढरपुरात हात कमरेवर ठेवून का उभा आहे? तो बसला नाही, तो सिंहासनावर नाही, तो आडवा नाही, तो आजही उभाच का? कधी विचार केलात का याचा? याचं उत्तर आपल्याला पुंडलिकच्या कथेत सापडतं। पुंडलिकची कथा। खूप वर्षापूर्वी पुंडलिक नावाचा एक तरुण होता। सुरुवातीला तो आई वडिलांचा आदर करत नव्हता, त्यांच्याशी कठोरपणे वागत होता। पण एक दिवस त्याच्या आयुष्यात असा प्रसंग आला ज्यामुळे त्याचं संपूर्ण आयुष्य बदलून गेलं। त्याला समजलं, आई वडिलांची सेवा हीच खरी सर्वात मोठी पूजा आहे। त्या दिवसापासून त्याने स्वतःला पूर्णपणे बदललं, तो दिवस रात्र त्यांच्या सेवेत राहू लागला। असं म्हणतात की भगवान श्रीकृष्ण स्वतः त्याला भेटण्यासाठी आले, पण त्यावेळी पुंडलिक आई वडिलांची सेवा करत होता। त्याने सेवा सोडली नाही, त्याने विठ्ठलाला बसायला वीट दिली आणि नम्रपणे सांगितलं, प्रभू, माझी सेवा पूर्ण होईपर्यंत कृपा थोडा वेळ थांबा। आणि भक्ताच्या त्या भावनेतून प्रसन्न होऊन विठ्ठल त्या विटेवर उभे राहिले। ही कथा आपल्याला एक मोठा संदेश देते, देवाला भक्ती आवडते, पण त्याहून जास्त कर्तव्यनिष्ठा आणि सेवा आवडते। जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज आपल्याला प्रवचनात वारंवार सांगतात की देवाला फुलं अर्पण करण्यापूर्वी मन शुद्ध ठेवा, देवाला नैवेद्य दाखवण्यापूर्वी भुकेल्याला अन्न द्या, देवाच्या चरणी डोकं टेकण्यापूर्वी आई वडिलांच्या चरणी नतमस्तक व्हा। पण मित्रांनो, इथेच एक प्रश्न निर्माण होतो, जर आई वडिलांची सेवा इतकी मोठी असेल तर आज इतकी घरं दुखी का आहेत? मंदिरं भरलेली दिसतात पण मन रिकामी वाटतात, उपवास करणारे लाखो आहेत पण समाधानाने जगणारे एवढे कमी का? याचं उत्तर पुढच्या भागात आहे, आणि ते उत्तर कदाचित तुमच्या आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलून टाकेल। या आषाढी एकादशीला फक्त विठ्ठलाचं दर्शन घेण्याचा संकल्प करू नका, एक संकल्प अजून करा, घरात आई वडिलांना हसवण्याचा, ज्यांच्याशी अबोला आहे त्यांच्याशी बोलण्याचा, कोणाचं मन दुखावलं असेल तर त्यांना माफी मागण्याचा, कारण विठ्ठलाला सर्वात प्रिय ती भक्ती आहे जी माणुसकीत दिसते। मित्रांनो, आता आपण त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया। आज लाखो लोक उपवास करतात, पण प्रत्येकाला सारखं पुण्य का मिळत नाही? कारण उपवास फक्त शरीराचा नसतो, तो मनाचाही असतो, आणि इथेच अनेकांची चूक होते। आषाढी एकादशीला नकळत होणाऱ्या 7 चुका। 1. अन्नाचा उपवास पण रागाचा नाही, दिवसभर काही खात नाही पण घरातल्या माणसांवर चिडतो, लहानांशी गोष्टीवर भांडतो। विचार करा, अशा रागाने भरलेल्या मनात विठ्ठल कसा राहील? 2. मंदिरात नमस्कार पण आई वडिलांना नाही, आपण देवासमोर डोकं टेकवतो पण रोज आई वडिलांशी 2 प्रेमाचे शब्द बोलायला विसरतो। महाराजांच्या शिकवणीत घरातील मोठ्यांचा आदर हा भक्तीचाच महत्त्वाचा एक भाग मानला जातो। 3. तोंडाने नाम पण मनात द्वेष, जय जय रामकृष्ण हरी म्हणतो पण एखाद्या व्यक्तीचा राग, मत्स्य किंवा सूड मनात ठेवतो। नामस्मरण तेव्हाच फुलतं जेव्हा मनही स्वच्छ होतं। 4. दान करतो पण अपमानही करतो,
हाताने दान केलं पण शब्दाने कोणाचं मन दुखावलं तर त्या दानाचं मोल कमी होतं. 5. सोशल मीडियावर भक्ती पण आयुष्यात नाही. स्टेटसला विठ्ठल, डीपीला विठ्ठल पण वागण्यात प्रेम, संयम आणि सत्य नाही. भक्तीत फक्त दिसण्यात नसते तर ती जगण्यात असते. 6. देवाकडे फक्त मागणं, मला हे दे, माझं ते होऊ दे, पण एखादेही असं म्हणत नाही, देवा मला चांगला माणूस बनव. हीच खरी प्रार्थना आहे. 7. मंदिरात जातो पण मन रिकामी असतात. मंदिर भरलेली दिसतात पण मन रिकामी का वाटतात? उपवास करणारे लाखो आहेत पण समाधानात जगणारे एवढे कमी का? मित्रांनो, या आषाढी एकादशीला फक्त अन्नाचा उपवास करू नका. रागाचा उपवास करा, अहंकाराचा उपवास करा, खोटेपणाचा उपवास करा, मत्स्याचा उपवास करा आणि प्रेम, सेवा, संस्कार आणि नामस्मरण याची सुरुवात करा. जर आपण एवढंच केलं तर प्रत्येक दिवस आपल्या आयुष्यात आषाढी एकादशी बनेल. जर हा संदेश तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर हा व्हिडिओ एका तरी विठ्ठल भक्तापर्यंत नक्की पोहोचवा. कारण कदाचित तुमच्या एका शेअरमुळे एखाद्या घरात भांडण थांबेल, एखादा मुलगा आईवडिलांची माफी मागेल, एखाद्याचं व्यसन सुटेल आणि एखाद्याच्या आयुष्यात विठ्ठलाचा खरा प्रवेश होईल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंटमध्ये जय जय रामकृष्ण हरी लिहायला विसरू नका, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. मी दिव्या सोनार पुन्हा भेटू एका नवीन प्रेरणादायी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय सियाराम, रामकृष्ण हरी, जय सियाराम. ओम नरेंद्रनाथाय नमः. गण गणगणात भूते. धन्यवाद.